नमस्कार मित्रांनो, एअर सोल्युशन टेक गुरु या युट्यूब चॅनेलवर मी आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत 20 HP स्क्रू कॉम्प्रेसर, जो की स्पेशली 3 किलोवॅट लेझर कटिंग मशीनसाठी वापरला जातो. जसे की आपण डिस्प्लेवर बघत असाल, या कॉम्प्रेसरचा जो काही अनलोड प्रेशर आहे तो 15 बार आहे. कॉम्प्रेसर इन्स्टॉल केल्यापासून कॉम्प्रेसरचा रन टाइम 408 तास आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आणि जो की लोड टाइम आहे तो 153 तास आहे. इतक्या गरम टेम्परेचर मध्ये देखील हा कॉम्प्रेसर 83 डिग्री सेल्सिअसवर अगदी आरामशीर चालू आहे. कॉम्प्रेसर सोबतच एक 1000 लिटरची व्हर्टिकल एअर रिसिव्हर टँक या ठिकाणी माउंट केलेली आहे. कॉम्प्रेसर वरचा भाग आपण बघितला तर कॉम्प्रेसरची जी काही कूलर साईज आहे ती खूप मोठी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. मित्रांनो, कॉम्प्रेसर मध्ये जेवढी मोठी कूलर साईज असेल तेवढा ऍडव्हान्टेज असतो, कारण कॉम्प्रेसर मधून येणारी जी काही हीट हवा आहे ती कूलरच्या माध्यमातून बाहेर जाते आणि कॉम्प्रेसर हीट होत नाही. कॉम्प्रेसरचा जो काही नंबर प्लेट आहे त्याच्यावर आपण स्पष्टपणे बघू शकता 20 HP चा स्क्रू कॉम्प्रेसर आहे, ज्याची मोटर 15 किलोवॅटची आहे. हा कॉम्प्रेसरचा वर्किंग प्रेशर 16 बार आहे, जो की 51 CFM एअर डिलिव्हरी आपल्याला देतो. या कॉम्प्रेसर सोबतच 1 इंचामध्ये निळ्या कलरची PPR मटेरियलची अतिशय उत्कृष्ट दर्जाची पायपिंग देखील केलेली आहे. PPR पायपिंगचा ऍडव्हान्टेज असा आहे की या पायपिंग मधून कुठल्याही प्रकारचे एअर लिकेजेस होत नाही, त्याशिवाय प्रेशर ड्रॉप देखील होत नाही. जास्त प्रेशर असलेल्या ठिकाणी PPR मटेरियलची पायपिंग करणं अतिशय उपयुक्त आणि योग्य ठरतं. कॉम्प्रेसर नंतर या ठिकाणी एक ड्रायर माउंट केलेला आहे. त्या ड्रायरची जी काही कॅपॅसिटी आहे ती 100 CFM आहे. मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, स्क्रू कॉम्प्रेसरची जी काही कॅपॅसिटी ती 51 CFM आहे आणि ड्रायरची कॅपॅसिटी 100 CFM आहे. म्हणजे ड्रायर जो आहे तो कॉम्प्रेसरच्या एअर कॅपॅसिटीपेक्षा दुप्पट आहे. या कॉम्प्रेसर सोबतच एक जिथून एअर इन होते त्या ठिकाणी एक ऍक्टिव्हेटेड कॉम्प्रेस केलेली एअर ज्यावेळेस ड्रायरच्या आतमध्ये जाते त्याच्या आधी एक ऍक्टिव्हेटेड कार्बन फिल्टर लावलेला आहे आणि जिथनं ड्रायर आउट होते त्या ठिकाणी 3 फिल्टर लावलेले आहे, जेणेकरून पूर्णपणे ड्राय, क्लीन आणि मॉइश्चर फ्री एअर लेझर कटिंग साठी पुढे पास ऑन होत असते. या ठिकाणी आपण डायरेक्टली लेझर कटिंग मशीन बघू शकतो, जी अगदी इझिली मटेरियल या ठिकाणी कट करत आहे, ज्याचा कटिंग स्पीड हा नायट्रोजनच्या कटिंग स्पीड इतकंच आपल्याला बघायला मिळतं. हे 4 mm थिकनेसचं MS मटेरियलचं एक शीट आहे, ज्याचा राऊंड शेप मध्ये हे लेझर कटिंग मशीन कट करत आहे. मित्रांनो, आपण बघू शकता या लेझर कटिंग ऑपरेशन मध्ये जे मटेरियल कट करत आहे त्या कट मटेरियलला कुठल्याही प्रकारची या ठिकाणी बर आपल्याला बघायला मिळत नाही. शार्प एजेस आणि क्लीन कटिंग या ठिकाणी बघायला मिळते. आपण थोडंसं झूम करून बघूया. आपण या ठिकाणी बघू शकता कुठल्याही प्रकारची बर आपल्याला बघायला मिळत नाही. मित्रांनो, 3 किलोवॅट लेझर कटिंग मशीन साठी 20 HP 16 बार वर्किंग प्रेशर असलेला कॉम्प्रेसर, ज्याची एअर डिलिव्हरी 51 CFM आहे, हा एकदम उत्कृष्ट आणि एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. तर तुम्हालाही असे माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.